नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या जीवनशैलीमुळे आपण पर्यावरणाला धोके निर्माण करत आहोत यावर चर्चा केली। परिणामी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला अजून काही पृथ्वीचा भाग लागेल किंवा अजून काही एखादी पृथ्वी लागेल असं आपण म्हणालो। आणि शेवटी हानिकारक मनोरंजन आपण सोडून दिले पाहिजे, कारण त्याचा परिणाम आपल्या मानसिक, आध्यात्मिक, सामाजिक आणि पर्यावरणीय गोष्टींवरती सुद्धा होत आहे, यावर आपण चर्चा केली। तर आपण काही अजून प्रश्नांवरती चर्चा करत होतो, त्यापैकी दुसरा आज आपल्या समाजातील समाज जीवनाच्या केंद्रांचं काय असा एक प्रश्न होता। कारण पूर्वी कम्युनिटी सेंटर्स खूप वेगवेगळ्या स्वरूपाची होती। तुम्हाला तुमचे विचार मांडायला म्हणजे तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या अशा जागा असायच्या, तिथे जाऊन तुम्ही तिथे विचार मांडू शकत होतात। तर तुम्हाला काय वाटतंय परागजी याच्याबद्दल? नक्कीच आज आपण आपल्या सामुदायिक जीवनाचे जे केंद्र कोणते आहेत आपण चर्चा करत आहोत की सामुदायिक जीवनावर ग्राहकवादी संस्कृतीचा फार असा मोठा प्रभाव पडलेला आहे। शॉपिंग मॉल्स, बाजारपेठ आजकाल समाज जीवनाचे आकर्षण केंद्र आहेत, ते हेच केंद्र आहेत ना, बरोबर ना? बरोबर। आणि कॉफी शॉप आणि पार्ट्यांमध्ये लोक बऱ्याच वेळ घालवू लागलेले आहेत। तर प्रत्येक प्रसंगासाठी त्या पार्ट्या आहेत, सेलिब्रेशन आहे प्रत्येक प्रसंगासाठी। आणि चित्रपटगृहे, त्यासोबत स्टेडियम्स आहेत जिथे स्पर्धात्मक खेळ आणि जिम आणि सार्वजनिक उद्याने आहेत। तर ही समाज जीवनाची जागा आणि ती आजकालची केंद्रे बनलेली आहेत। खरंच आहे की कम्युनिटी सेंटर्स ही झालेली आहेत की पूर्वी सामुदायिक जीवनाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या गोष्टींचा अगदी स्पष्ट मला असं वाटतं की इथे आपल्याला विरोधाभास जाणवतो। अगदी बरोबर। आणि मला आठवते की अनेक कॉफी शॉप्स आहेत की जिथे त्यांनी ते तिथे लिहिलेले आहेत की एक कप कॉफीवर बरेच काही घडू शकते। बरोबर आहे, खरंच आहे। नक्कीच लोक ग्राहक मिळवण्यासाठी अनेक गोष्टी लिहितात, अनेक छान छान वाक्य असतात ते तिथे लिहिलेली असतात। मग तिसरा प्रश्न असा होता की पर्यावरणाची ही वैशिष्ट्ये आपल्या दैनंदिन अनुभवावर कसा परिणाम करतात आणि आपल्या जीवनाला कसा आकार देतात, हा एक जो होता तो तिसरा प्रश्न होता। अगदी बरोबर। आपण चर्चा केल्याप्रमाणे आपण वैयक्तिक विकास आणि सामाजिक उन्नयन हा जो दुहेरी हेतू असं देखील आपण त्याला म्हणतो। तर अर्थपूर्ण जीवन जर जगायचं असेल तर ह्या अशा प्रकारच्या जे केंद्र आहेत ते आपले लक्ष विचलित करत असतात। तर अशा करमणुकीमुळे नैतिक शिथिलता एक प्रकारची येते। अर्थातच नैतिक मूल्य ही घसरली जातात, त्यांचा ऱ्हास होतो। आणि दुसरं म्हणजे या करमणुकीच्या मनोरंजनाच्या जे साधनं आहेत तरुण पिढीच्या मनावर विपरीत त्याचा परिणाम होतो। जे या गोष्टींना आदर्श मानतात, एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आराम करणं, विश्रांती घेणं, निरोगी मनोरंजन यामध्ये काही गैर नाही। पण जेव्हा तुम्ही सर्वच टोकाचे करतात आणि उगाच त्या गोष्टींना नको तितके महत्त्व देतात, त्याचा निश्चितपणे धोकादायक परिणाम हे समोर यायला लागतात। अगदी अगदी बरोबर आहे। कारण त्यामुळे आपण स्वतःचे जीवन सर्वांगीण विकासापासून दूर एका विशिष्ट संकुचित केंद्रस्थानी घेऊन जातो। म्हणजे आपला फोकस असतो तो अतिशय लिमिटेड, संकुचित राहतो, ज्यावर ग्राहक समाजाने लक्ष केंद्रित करावे असं आपल्याला एकंदर दिसून येतं। अगदी बरोबर। आणि उपभोगवादाची जी आकर्षणे नेहमीच लोकांना आर्थिक जाळ्यामध्ये आणि संकटामध्ये टाकत असतात। खरंच अर्थातच तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं। अगदी खरं आहे, आपण कोणाच्या तरी हुकुमाप्रमाणे जीवन जगत आहोत। आपण अद्भुत हेतू पूर्ण करण्यासाठी आपण खरोखरच निवडलेले जीवन हे नाहीये। म्हणून मित्रमैत्रिणींनो, या वैशिष्ट्यांचा तुमच्या जीवनावर, आपल्या जीवनावर, प्रत्येकाच्या जीवनावर जो परिणाम होतो त्याबद्दल आपण कदाचित फारसे आपण खुश नाही आहोत, आपण थोडेसे नाराज आहोत। मग जर आपण आपल्या सध्याच्या वातावरणाला आकार देणारी वैशिष्ट्ये बदलली तर आपण इतर कोणती वैशिष्ट्ये निवडाल ह्याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे। त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्या कृती हाती घ्याल तर ह्याचा विचार करण्यासाठी 3 मिनिटांचा वेळ घ्या, तुमच्या अध्ययन जोडीदाराशी चर्चा करा। अर्थात 3 मिनिटं खूप कमी आहेत, पण अर्थात तुम्ही काही चर्चेला सुरुवात करावी, त्याच्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे। ग्रेट, वंडरफुल। तुम्ही तुमची उत्तरे लिहिलेली असणार आहेत।
परागजी, तुम्हाला काय म्हणायचं आहे या बाबतीत? येस मॅडम, आपल्या सध्याच्या वातावरणाची जी वैशिष्ट्ये बदलण्यासाठी निसर्गाचा आदर होईल असे वातावरण जर आपल्याला निर्माण करायचे असेल तर आपण सर्वांनी एकत्रित मिळून प्रयत्न केले पाहिजे. पृथ्वीवरील जी संसाधने किंवा जी रिसोर्सेस आहेत त्याचा अत्यंत जबाबदारीने वापर करण्यासाठीही आपल्याला मोठे प्रयत्न करावे लागतील. खरंच आहे, खरंच आहे. आता जेव्हा आपण आपल्या दैनंदिन जीवनात पृथ्वीची संसाधने म्हणता तेव्हा नक्की आपण सांगू शकाल का की पृथ्वीच्या या संसाधनांचा अर्थ नक्की काय आहे? ओके, उदाहरणार्थ ग्राहकवादाचा एक परिणाम म्हणजे तुम्ही भरपूर अशी खरेदी करतात, बरोबर, परंतु आपण खूप कमी वापरतात आणि बरेच काही फेकले जाते. उदाहरणार्थ अन्न. आपण आपल्या संसाधनांचे जबाबदारीने हे व्यवस्थापन करण्यासाठी एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी आवश्यक आहे, जितक्या गरजेचं आहे त्या गोष्टींचा आपण वापर करणे. लोक खूप खरेदी करतात, खूप अशी शॉपिंग करतात, आता ऑनलाईन ऑर्डर देत असतात आणि ह्या बऱ्याच गोष्टीमुळे खूप सारा कचरा निर्माण होतो. त्यातील बहुतेक विघटनक्षम देखील नसतात आणि पर्यावरणासाठी मोठे असे धोके निर्माण होत असतात. मग पृथ्वीच्या, नद्यांच्या, समुद्राच्या प्रदूषणामध्ये भर पडू नये म्हणून आपल्याला आपल्या संसाधनांचा वापर कसा करायचा त्यामुळे एक शिस्त आपण आणली पाहिजे. आणि तिसरे म्हणजे की सर्वच जण आपल्या आयुष्यात अधिक साधेपणा कसा आणू शकू याबाबत आपण थोडासा विचार करणे गरजेचे आहे. खरंच आहे. आणि मला खात्री आहे की आपले सर्व विद्यार्थी जे आहेत ते सर्जनशील आहेत, क्रिएटिव्ह आहेत. तयार होणारा सर्व कचरा पुन्हा कसा वापरला जाऊ शकतो किंवा कमी केला जाऊ शकतो यावर ते नक्कीच उपाय शोधू शकतात. आपण आपले आयुष्य टप्प्याटप्प्याने अधिक सुरळीत आणि साधे कसे करू शकतो ह्यावरती सुद्धा खूप क्रिएटिव्हली ते नक्कीच विचार करू शकतात. अगदी बरोबर, त्यावरती इनफॅक्ट फोकस केला पाहिजे. तर मी राहत असलेल्या शहरात एक अतिशय मनोरंजक गोष्ट आहे जिथे पुन्हा वापरण्यायोग्य कंटेनरमध्ये अन्नाचे हे वितरण केले जाते. अन्न तुमच्यापर्यंत म्हणजे तुमचे दररोजचे जे मील्स आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात आणि दुसऱ्या दिवशी ते कंटेनर परत गोळा केले जातात. आता जे पुठ्ठ्याचे डब्बे किंवा प्लास्टिक नाही आहेत पूर्वीसारखं, तर हे धातूचे कंटेनर, मेटल कंटेनर आहेत. ते मला ते खूप जबाबदार वाटले आणि मग अर्थातच आपण अगोदर म्हटल्याप्रमाणे शाश्वत अशा पद्धतीचा जो अवलंब आपल्याला करावा लागेल किंवा क्रिएटिव्हली त्या पद्धती शोधून काढाव्या लागतील. तर आपल्या सभोवतालच्या नैसर्गिक जगाचे योग्य संवर्धन आपल्याला सुनिश्चित करावे लागेल. मला आठवतंय एका पर्यावरण अनुकूल सेमिनारमध्ये एक कंपनी उपस्थित होती आणि पर्यावरण आणि कार्यपद्धती याविषयी असं ते सुंदर असं चर्चासत्र झालेलं आणि ते चाललेलं होतं तिथे. आणि या कंपनीने अतिशय अभिमानाने सांगितले की आम्ही बाटली बंद म्हणजे सील पॅक वॉटर, बाटलीबंद पाण्याचे तथाकथित मिनरल वॉटर तयार करण्यास सुरुवात केली आणि गेल्या काही दशकात त्यांची कंपनी बाटल्या तयार करत असल्याने लाखो लोकांना जिथे तिथे पिण्याच्या पाण्याची जिथे सोय नाही आहे तिथे पिण्याचे पाणी, शुद्ध पाणी पुरवण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहे. एका तरुण विद्यार्थ्याने उत्तर दिले. तो म्हणाला, नाही, पाणी हे आधीपासूनच नैसर्गिक संसाधन होते. आपण जे केलं की ते प्लास्टिकच्या बाटल्या तयार केल्या आणि प्रदूषण निर्माण केले. की जेव्हा आपण जबाबदार संसाधन व्यवस्थापनाबद्दल बोलतो तेव्हा आपण संसाधनांच्या समन्यायी वाटपाबाबत देखील बोललो. कारण आज आपण पाहतो की जगात काही लोकांना भरपूर असे पिण्याचे जे शुद्ध पाणी आहे ते उपलब्ध आहे, परंतु अशी हजारो गावे आहेत की जिथे पिण्याचे शुद्ध पाणी नाही आहे. म्हणून समतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने एक समग्र असा दृष्टिकोन ठेवला पाहिजे जो समग्र मानवाच्या कल्याणाचा त्यामध्ये विचार येतो. मग जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात आणि नैसर्गिक जगात कुठेही आपण असू तरी हा विचार ठेवला पाहिजे. खूपच छान. समन्यायी तुम्ही हा शब्द वापरला, खूप सुंदर होता. मला असं वाटतं की या चर्चेत बसलेल्या आपल्या प्रत्येकामध्ये अपव्यय आणि प्रदूषणाची जागतिक समस्या सोडवण्याची आपल्या स्वतःमध्ये क्षमता नाही आहे किंवा त्या मोठ्या कंपन्या मोठ्या गुंतवणुकीने कचऱ्याने उत्पादन करीत आहेत जे निसर्गाच्या अस्तित्वासाठी इतके धोकादायक आहेत, त्यांना हाताळण्याची क्षमता देखील नाही. आपण हाताळू शकत नाही, पण आपण स्वतःच्या आयुष्यात छोटी छोटी पावले नक्कीच उचलू शकतो. या कार्यक्रमाचा भाग असलेल्या हजारो विद्यार्थ्यांची कल्पना करा. जर आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या जीवनात आपल्या कौटुंबिक प्रथांमध्ये कदाचित आपल्या समुदायामध्ये जे लोक आहेत त्यांच्यासोबत काही पावलं उचलली
तर मला खात्री आहे की एकत्रित परिणाम जे आहेत ते लक्षणीय असणार आहेत. त्यामुळे आपली चर्चा कितीही छोटी असली तरी तिचं कृतीत मात्र रूपांतरण होणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आता या सत्राच्या शेवटी या युनिटच्या स्वाध्यायाबद्दल आपण बोलणार आहोत. तुम्हाला विचारला जाणारा प्रश्न असा आहे की आपण निवडलेली छोटी छोटी पावले आणि केलेल्या कृती यांचा परिणाम आणि प्रभाव तुमच्या जवळच्या वातावरणावर किंवा तुमच्या सभोवतालच्या समाजावरती काय होतील. पर्यावरण म्हणजे आपले पर्यावरण आणि आपल्या सभोवतालचा समाज हे परिणाम तुमच्या मनोरंजनावर आणि तुमच्या सामुदायिक जीवनाच्या केंद्रांवरती कसा परिणाम करतील ह्यावरती पण तुम्हाला विचार करायचा आहे. आणि शेवटी सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपण आपल्या दैनंदिन जीवनात असे काय करणे निवडाल जे ग्राहकवादाचे हानिकारक परिणाम कमी करण्यामध्ये योगदान देऊ शकतील. इंटरेस्टिंग आहे, राईट? तर हा तुमचा स्वाध्याय आहे. हे सत्र जे आहे ते इथे संपलेलं आहे आणि आपण आता पुढच्या सत्रात लवकरच भेटूया. धन्यवाद.